नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, तुमचं स्वप्नांना जिद्दीची जोड देण्यासाठी व यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज व्हा. वही पेन घेऊन आणि ज्या काही मी नोट्स देते त्या लिहून काढा. मी मीरा भोपाळे तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जय हिंद पाठशाला. आणि आजचा विषय आहे भारतीय संविधानातील महाधिवक्ता. तर महाधिवक्त्याचं कलम आहे 165. त्यांची नियुक्ती करतात राष्ट्रपती आणि ते राजीनामासुद्धा राष्ट्रपतीकडेच देतात. मग या महाधिवक्त्याशी संबंधित कुठली कुठली कलमे आहेत, तर आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे 165 कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती झाली जाते आणि पात्रता आणि कार्याचा उल्लेख सुद्धा 165 या कलमामध्येच आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे कलम 177, ज्यानुसार राज्य विधिमंडळाच्या सभागृहात बोलविण्याचा किंवा बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे महाधिवक्त्यास. परंतु एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जी म्हणजे ते भाग घेतात कामकाजामध्ये, राज्य विधिमंडळाच्या सहभाग नोंदवतात, कामकाजात भाग घेतात, बोलतात, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर महाधिवक्त्याने मतदान केलं किंवा मतदान करण्याचा अधिकार आहे अशी जर गोष्ट पेपरमध्ये आली तर ते वाक्य चुकीचं असेल. त्यानंतर कलम 194, जी की महत्त्वपूर्ण आहे, महाधिवक्ता यांचे अधिकार आणि विशेष अधिकार, त्याचबरोबर त्यांना भेटणारं संरक्षण, हे 194 कलमामध्ये आहे. यानंतर त्यांची पात्रता किंवा अर्हता काय आहे, तर महाधिवक्ता पदावर नियुक्त होण्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी, ही तर सर्वांनाच माहीत असते किंवा मुखतगत असते. त्याचबरोबर ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्रता जी लागते ती पात्रता त्यांच्याकडे असावी. त्याचबरोबर ते किमान 10 वर्ष कोणत्याही न्यायिक पदावर काम केलेले असावेत. त्याचबरोबर त्यांनी उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकिली म्हणून सराव केलेला असावा. मग ही पाहिली आता आपण कलमे आणि पात्रता. मग त्यांचा नियुक्तीचा किंवा कालावधी संदर्भात काही राजघटनेत आहे का, तर नियुक्ती किंवा कालावधी असा राजघटनेमध्ये काहीही नाही. ते राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. आणि दुसरी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे जर राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाने जर राजीनामा दिला तर तेव्हा महाधिवक्तासुद्धा राजीनामा देतो. मग ही तरतूद का किंवा कशासाठी असं जर तुम्ही म्हणत असाल, तर महाधिवक्ता म्हणजे एक प्रकारे राज्याचा वकील असतो. हे वाक्य लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये, म्हणजे तुम्हाला शेवटचे जेव्हा रिव्हिजन करसाल तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. मग यांचे वेतन किंवा यांना भत्ते कोण देतं किंवा कोण निश्चित करतं, तर वेतन आणि भत्ते हे राज्यपाल निश्चित करतात आणि विधानसभा हे त्यांचे वेतन व भत्ते देत असते. त्याचबरोबर महाधिवक्ता यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात आणि मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करत असतात. मग या महाधिवक्त्याचे काही अधिकार असतील किंवा त्यांचे कार्य पण असतील, तर महाधिवक्ता हे मुख्य सल्लागार, जे काही कायदेविषयक भानगडी सरकारच्या होतील त्याबद्दल सल्ला देण्याचं कार्य हे महाधिवक्ता करतात. जसं की मी सांगितल्याप्रमाणे वकिली सल्ला देतात, हे कारण राज्याचे ऑफिशियल वकील म्हणूनच असतात. मग राज्याची जेव्हा केव्हा बाजू मांडायची असेल तेव्हा ते कुठल्याही न्यायालयात उपस्थित राहू शकतात. त्याचबरोबर ते विविध विधिमंडळाच्या सदस्यसुद्धा होऊ शकतात, समित्यांचे. त्याचबरोबर ते कामकाजात विधानसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, बोलू शकतात आणि ते कोणत्याही समितीचे सदस्य होऊ शकतात. त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व संरक्षण आणि विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात.
मग त्यांच्यावर काही मर्यादासुद्धा असतात. ज्याप्रमाणे विशेष अधिकार असतात त्याचप्रमाणे काही मर्यादा असतात. त्या कुठल्या असतात तर ते राज्य सरकारच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीला सल्ला देऊ शकत नाहीत किंवा त्यांची बाजू मांडू शकत नाहीत, कारण ते सरकारचे ऑफिशियल वकील असतात. ज्या गुन्हेगारी खटल्यात राज्य सरकार फिर्याद आहे त्यात आरोपीचा बचाव ते सरकारची परवानगी घेतल्याशिवाय करू शकत नाहीत. ते सरकारचे पूर्ण वेळ नोकर नसतात, त्यामुळे ते त्यांच्या खाजगी वकिलीचा व्यवसाय चालू ठेवू शकतात, परंतु सरकारच्या विरोधात ते वकिली करू शकत नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा त्या मित्रांना जे मेहनती आहेत आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.